पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. SRPF चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व पदाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहाचा जो उमेदवाराचा जो अर्ज क्रमांक आहे, तर हा जे विद्यार्थी मित्रांनो 3071 दाखवून राहिला. तर मी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दाखवून देतो आणि टाइम सुद्धा दाखवतो. कालचा हा फॉर्म आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर कारागृहाचा हा टोकन नंबर आहे. बघू शकता मी जो तुम्हाला आता फॉर्म दाखवला आहे, तर त्या फॉर्मचा हा टोकन नंबर आहे. बघू शकता. तर या ठिकाणी 3977 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला आलेला आणि हा जो फॉर्म आहे तुम्हाला तारीख या ठिकाणी दिसत असेल 13 नोव्हेंबर 2025 ची ही तारीख या ठिकाणी आहे. 13 नोव्हेंबर 2025 ची ही तारीख आहे आणि टाइम तुम्ही बघू शकता 12:23 बघू शकता, 52 सेकंड तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर दुपारी हा फॉर्म या ठिकाणी भरला होता. तर बघू शकता तुम्ही टोकन नंबर आणि डेट तुम्हाला दिसत असेल. तर नागपूर कारागृहाचा जो हा टोकन नंबर आहे 3977 आहे. ठीक आहे. त्यानंतरचा अर्ज मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता हा सुद्धा फॉर्म नागपूर कारागृहाचा आहे. बघू शकता तुम्ही प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर कारागृह. तर नागपूर कारागृहाचा हा फॉर्म आहे आणि उमेदवाराचा अर्ज क्रमांक तुम्ही बघू शकता 3140 या ठिकाणी दाखवला जात आहे. तर याच फॉर्मचा मी तुम्हाला टोकन क्रमांक दाखवतो किती आहे. तर बघू शकता. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नागपूर कारागृह आहे. नागपूर कारागृहाचा जो टोकन नंबर आहे बघू शकता 4055 अर्ज हे आलेले आहे आणि तुम्ही तारीख बघू शकता 13 नोव्हेंबर 2025. कालच हा फॉर्म भरला होता, दुपारी हा फॉर्म भरला होता. बघू शकता तुम्ही 13 नोव्हेंबर 2025 ला हा फॉर्म भरला होता. तर नागपूर कारागृहाचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता नागपूर कारागृहाचा. तर 4055 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. एक लक्षात ठेवा, काल 4055 गेले होते आणि आतापर्यंत जर आपण या ठिकाणी विचार केला तर जवळपास 4500 प्लस तुम्ही अर्ज धरून त्याला नागपूर कारागृहाला एवढे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर माझी इंस्टाग्राम आयडी आहे गोपाल वानखडे 120. तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो फॉर्म भरलाय, फॉर्मचं जे विद्यार्थी मित्रांनो फोटो मला तुम्ही इंस्टाग्रामवर पाठवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती आपले या ठिकाणी पोहोचणार आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. जे पण विद्यार्थी आपल्याला फोटो पाठवणार आहे त्यांना आपण जे येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही सपोर्ट करणार आहे, त्यांना नोट्स वगैरे आपण पाठवणार आहे, चांगल्या नोट्स पाठवणार आहे आणि त्याचबरोबर ज्या काही नवीन जाहिराती निघते ते सुद्धा आपण दाखवणार आहे. तर त्यांना आपण सपोर्ट या ठिकाणी करणार आहे जे पोरं आपल्याला फॉर्म पाठवणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस बॅट्समन आहे सीपी पुणे सिटी. तर सीपी पुणे सिटी पोलीस बॅट्समनला जे आतापर्यंत अर्ज आले 395 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी पुणे सिटी बॅट्समनला या ठिकाणी आले. कारण की भरपूर विद्यार्थी कमेंट करत होते की सर बॅट्समनचे किती आले. तर बा पोलीस बॅट्समन आहे सीपी पुणे सिटी बॅट्समनला 395 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव आहे. ठीक आहे. तर SRPF गट क्रमांक 19 कुसळगावला जे आतापर्यंत अर्ज आलेले आहे तर जवळपास बघू शकता तुम्ही 655 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. ठीक आहे. तर जवळपास तुम्ही 700 ते 800 अर्ज या ठिकाणी धरून चला SRPF गट क्रमांक 19 कुसळगावला. ठीक आहे. 700-800 अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता पुणे कारागृह आहे. तर पुणे कारागृहाला जे आतापर्यंत फॉर्म गेले आहे 3879 हे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे पुणे कारागृहाला आणि तुम्ही या ठिकाणी पकडून चला की 4500 पर्यंत अर्ज आतापर्यंत पुणे कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आहे SP अहिल्यानगर आहे. तर SP अहिल्यानगर पोलीस कॉन्स्टेबलमध्ये जे आतापर्यंत अर्ज आले आहे तर 372 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अमरावती ग्रामीण आहे. तर अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर जवळपास 3000 प्लस अर्ज आतापर्यंत जे अमरावती ग्रामीणला या ठिकाणी गेलेले आहे. आणि CP मुंबईला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर CP मुंबईला जास्त जागा असल्यामुळे या ठिकाणी 12300 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता CP मुंबई, तर CP मुंबईला 12300 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर नागपूर कारागृहमध्ये आतापर्यंत
आतापर्यंत जे 4,550 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता नागपूर कारागृहाला 4,550 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर SRPF गोंदिया आहे, तर SRPF गोंदियाला 1600 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर चालक आहे, तर मीरा भाईंदर चालकमध्ये 700 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर जवळपास 4,500 ते 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृहाला गेलेले आहे. आणि SRPF कुसळगावला जर आपण पाहिलं तर 800 ते 900 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF कुसळगावला गेलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 20 आहे वरणगाव, तर 2,400 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SP वर्धा आहे, तर SP वर्धाला 610 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृहाला जे आतापर्यंत अर्ज या ठिकाणी गेले आहे तर जवळपास 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 800 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर पुणे सिटी चालक आहे, तर पुणे सिटी चालकला 810 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर CP मुंबई रेल्वे आहे, तर CP मुंबई रेल्वेला 900 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे डेली अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज आपण देत असतो. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.